काय गावाला निघाला? हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी ना आम्ही निघालेलो साऊबाईला. आता साऊबाईला काय निघालेलो, कारण की नाही जे नवस बोललेली होती ना माझी आजी पण बोललेली होती आणि मी पण बोललेली होती. तर ते नवस फेडण्यासाठी आम्ही जाणार होतो. तर आजी बोललेली होती कृष्णासाठी गोडवा नैवेद्य करेन, म्हणजे सवासण्या वगैरे घालेन. तर त्या सवासण्या घालण्यासाठी आम्ही साऊबाईला निघालेलो होतो. आणि ना माझा असा हे होता नवस होता की मी चांदीचा पाळणा घालीन, असा माझा नवस होता कृष्णासाठी. तर तो चांदीचा पाळणा घालण्यासाठी आणि सवासणी करण्यासाठी ना आम्ही गाडीतून निघालेलो होतो. आता सवासणी न्यायच्या म्हणजे जास्त असं सगळे बायका वगैरे असणार. तर गल्लीतल्याच बायकांना मम्मीनं सांगितलेलं होतं की सवासणी म्हणून. आणि आष्ट्याची म्हणजे मी एकटीच होती. आता आत्ती तर काय आलेली नव्हती, कारण की आशीताजी घरी होते, मामा होते. तर उसाला तोड आलेली होती, त्यामुळं काय ती आलेली नव्हती. मग मला म्हणली तू पुढे जा, मी मागं म्हणजे घरात एकतरी म्हणून थांबलं पाहिजे. तिथं नंतर बामणीमध्ये की नाही माझी चुलत आत्ती आहे. तर ते चुलत आत्ती, तिचा नातू, तिची नात आणि सगळेजण आलेले होते. 2 आत्या आलेले होते आणि तिचे नातू नातवंड आलेले होते. तर भैया त्यांना न्यायला गेलेलं होतं. तर आम्ही वटी भरण्यासाठी पुढे गेलो, सगळं साहित्य वगैरे घेतलं. ह्यांनी कृष्णाला घेतलेलं होतं आणि पुजारी काकांना विचारलं की कसं कसं करायचं आहे. पुजारी काकांनी अगदी व्यवस्थित, अगदी नीटनेटकेपणाने सगळं व्यवस्थित सांगितलं. आणि जे मला पाळायला सांगितलं होतं, जर मला काय पाळायला सांगितलं होतं, कोणत्या गोष्टी पदार्थ मला पाळायला सांगितलं होतं, तेही मी तुम्हाला पुढं सांगते. तर तिथं दुसऱ्यांचं पूजेचं चाललेलं होतं, म्हणून आम्ही काय केलं, साहित्य वगैरे सगळं काढून घ्यायला लागलो. परडीमध्ये सगळं आणि सगळा नैवेद्य असं व्यवस्थित भरायचं होतं आणि ओटी भरायची होती. मग ओटी भरण्यासाठी मम्मीची वेगळी ओटी, म्हणजे ज्या सवासणी घालणार आहेत ना त्यांची वेगळी ओटी आणि जी पाळणा घालणार आहे तिची वेगळी ओटी. आता पाळण्याबरोबर नारळ ओटी भरणेसुद्धा आवश्यक होतं, कारण की तिथं ते लागतच होतं. आणि नंतर माझं एकीकडं साहित्य काढत होते आणि मम्मीचं एकीकडं. तर मम्मी इथं पूजा करून घ्यायला लागलेली होती. मम्मीने पूजा केल्यानंतर मीही माझी मस्त अशी पूजा करून घ्यायला लागली देवीची. देवीच्या पायावर पहिल्यांदा पाणी वगैरे घातलं, नंतर ना मळवट वगैरे भरून घेतला, स्वतःला हळदी कुंकू वाहिलं आणि छान असा तिचा आशीर्वाद घेतला. सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि सगळ्यांना निरोगी ठेव हीच इच्छा होती आणि सगळ्यांचं भलं कर, एवढंच मागणं होतं तिच्याकडे. कारण की आता सगळं दिले, आता फक्त काही इच्छा नाही आहे एवढंच तिला सांगायला लागले, तुझ्या आशीर्वादाने चांगलंच झालेलं आहे. आणि नंतर मग हार वगैरे घालून घेतला, पुजारी काका हार घालत होते आणि नंतर मग बाकीचं सगळं आमचं चाललेलं होतं. तोपर्यंत फौजी साहेब पण आले आणि फौजी साहेब आले की त्यांनी म्हणजे ते कामासाठी बाहेर गेलेले होते थोडे इकडे तिकडे. तर फौजी साहेबांनी नंतर पूजा वगैरे करून घेतली. पूजा वगैरे केल्यानंतर फुलं वगैरे वाहिली. आता हार तर मी घातलेलाच होता, मग फुलं राहिली होती, ती म्हणली की मी फुलं घालतो. मग ठीक आहे, हार घातलेला आहे तर असू देत, मी फुलं वाहतो. मग दोघांनी आशीर्वाद घेतला. नंतर जी ओटी आहे ना, तर ती ओटी 5 जणींनी हात लावून ती ठेवायची होती. मग ती ओटीचा आशीर्वाद घेतला आणि ती ओटी तिथं ठेवली. आता त्यात खेळणा पाळणा म्हणून एक असतं, तर ते सुद्धा केलं. आणि जे घरातून तेल आणलेलं होतं देवीच्या आरतीमध्ये ठेवायला, तर ते तेलसुद्धा आम्ही वाहिलं. आणि नंतर जी नारळ वगैरे नैवेद्य वगैरे जे होता ना, तर तो नैवेद्य देवीला दाखवून दिला. आणि मस्त असा नैवेद्य, गोडवा नैवेद्य होता, पुरणपोळीचा, पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य होता हा. आता सवासणी म्हणल्यावर तर पुरणपोळीचाच नैवेद्य येतो आणि तो नैवेद्य असा दाखवला आणि तो ज्या ह्याच्यामध्ये ओटी भरलेली होती ना त्याच ह्याच्यामध्ये ते ठेवून दिलं. आणि दोघांनी छान असा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर पुजारी काकांनी आम्हाला भंडारा वगैरे लावला. नंतर खरं सांगायचं तर मी येताना ना पेढे घेऊन आलेले होते, म्हणजेच फौजी साहेबांनी आणलेले होते. तर ते पेढेसुद्धा देवीला वाहिले आणि त्या ओटीमध्ये सुद्धा ठेवले आणि सगळ्यांना तिथं थोड्या वेळानंतर वाटायचे होते. तर तोपर्यंत पुजारी काका म्हणले की बाळाला घे आणि आईच्या पायावरती ठेव. पायावरती ठेवून ना त्याला परत नंतर खाली ठेवून त्याला खाली ठेवून ना तुम्ही दोघेजण आशीर्वाद घ्या. मग आम्ही तसंच केलं. तर तोपर्यंत
पुजारी काकांनी त्यालासुद्धा अंगारा लावला, म्हणजेच भंडारा लावला आणि आम्हीसुद्धा आशीर्वाद घेतला. आम्ही आशीर्वाद घेतोय की नाही घेतोय तोपर्यंत कृष्णा देवीच्या दरबारातच खेळायला लागलेला होता. म्हणजे त्याला एका अंगावरती होऊन ना तो पालथा पडून पुढं सरकायला बघायला लागलेला होता. तर इतकं छान वाटत होतं की देवीच्या दारात एक लहान मूल खेळतंय. म्हणजे खेळणं पाळणं म्हणतात तो ह्याच्यासाठीच म्हणतात ते म्हणजे सिद्ध झाला. आणि नंतर जे घरातून आणलेलं होतं ना दहीभात, तर तो दहीभात तो ओटीच्या ह्याच्यात ठेवलेला होता, म्हणजे जो नैवेद्य वगैरे ठेवलं ना त्याच्यामध्ये. आणि नंतर पुजारी काकांनी सांगितलं की जी आईच्या दरबाराचा जो साईडचा भाग आहे ना तो सगळे जे म्हणजे खाली जे देव आहेत ना त्यांच्यावरती पुढे पाणी मध्ये दहीभात आणि पाठीमागे हळदी कुंकू असं देत चला, म्हणजे गोल राऊंड असा मारून का नाही सगळीकडे द्यायचं होतं. मग पुढे फौजी साहेब पाणी हे शिंपडत होते आणि मी मागं दहीभात टाकत होते आणि माझ्या पाठीमागे मनीषा काकी हळदी कुंकू लावत होती. मग असा पूर्ण राऊंड आम्ही करून घेतला. हे करताना ना मनाला इतकं भारी वाटत होतं की बाबांनो, माझा नवस पूर्ण झाला आणि माझ्या नवसामुळे माझ्या आजीचाही नवस पूर्ण झाला. म्हणजेच आम्ही हा नवस ना कृष्णासाठी बोललेलो होतं की मला ज्यावेळेस प्रेग्नेन्सी राहील ना त्यावेळेसच बोललेलो होतो आणि मला 3 महिन्यातच हा मला फरक भेटलेला होता किंवा मला हा नवस पावलेला होता. आणि ना ज्यावेळेस मी पहिल्यांदा नवस बोलायला आले होते, आता जी बामणीची आत्या आहे ना तिच्या मुलाचं जावं होतं, धाकट्या मुलाचं, तर त्यावेळेस मी आलेले होते. आणि त्यावेळेस मी साऊबाईचं देवीचं मंदिर की नाही तर त्यावेळेस मी पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा बघितल्यावर ना तर योगेश दाजींनी मला तिथं कवल लावायला बसवलेलं होतं. तर त्यावेळेस बसल्यानंतर ना मग मी कवर लावलेला होता, पण मला काय म्हणजे पुजारी काकांनी ओटी भरली नव्हती, कारण की ओटी भरायला लावलेली नव्हती तिथल्या 5 बायकांना बोलून, कारण की मी ड्रेस घातलेला होता त्यावेळेस. आणि नंतर मग ते बोलले की तू ज्यावेळेस साडी नेसून येशील ना त्यावेळेसच मी ओटी तुझी भरायला लावतो 5 बायका बोलून. नंतर मग मी ओटी भरायला आलेले होते, मी आणि फौजी साहेब. त्यावेळेस मग ओटी भरलेली होती आणि ओटी भरल्यानंतर त्यावेळेसच मी बोललेली होती की चांदीचा पाळणा घालेन, खेळणा पाळणा. तर ते बोलल्यानंतर ना मग परत मग सगळं आमचं हे झालं. कृष्णा झाल्यानंतर मग आता कृष्णाला 6वा महिना लागलेला आहे. 6वा महिना लागल्यानंतर ना मग आम्ही आलेलो होतो देवीचं दर्शन आणि कृष्णाला पायावरती ठेवायला, पायावरती घालायला. आणि आमचं दर्शन वगैरे झालं आणि नंतर पुजारी काका सांगल तसं आम्ही करत होतो, कारण की काही विधी अजून राहिलेल्या होत्यात, काही विधी झालेल्या पण होत्यात. तर त्यामुळे आमचं जे आहे ना ते चाललेलं होतं. तर आता जे पाळणा आहे ना म्हणजे चांदीचा पाळणा आणि ते खेळणं, तर ते खेळणं आणि चांदीचा पाळणा तिथं बांधायचा होता. आता जे मी बोललेलं होतं ते आम्ही इथं फेडलेलं होतं, म्हणजे जो नवस होता ना तो इथं आम्ही फेडलेला होता. असा नवस केल्यानंतर ना फेडायला खूप छान वाटतं, कारण की नवसाला पावणारीच देवी म्हणावी ही, कारण की मला 3 महिन्यातच रिझल्ट आलेला होता हा.
नंतर आम्ही निघालेलो कृष्णाला घेऊन सटवाई करायला, म्हणजे जिथं देवीची पूजा केली जाते ना त्याच्या दुसऱ्या रस्त्याच्या पलीकडे, म्हणजे आतल्या साईडला ना सटवाई करतात. तर मग ही सटवाई म्हणजे करणं पद्धतशीरपणे, म्हणजे त्या देवीच्या नियमानुसारच आहे की बाळाला तिथं पूजल्यानंतर ना इकडं सटवाईची पूजा करायची असते. मग नंतर तिथं मम्मीने 5 दगड वगैरे मांडले, त्यांची पूजा वगैरे केली, फुले वगैरे वाहिली. नंतर मी सुद्धा तिची पूजा केली आणि फुले वगैरे वाहिली. कृष्णाला सुद्धा पायावरती ठेवून नंतर आशीर्वाद घेतला आणि नंतर फौजी साहेबांनी ना नारळ वाढवला आणि छान असा आशीर्वाद घेतला. नंतर सगळ्या विधी आमच्या झालेल्या होत्या. आता आम्ही हुडकत होतो सावलीचं ठिकाण, कारण की का नाही ऊन इतकं भयंकर लागत होतं. हिवाळ्यामध्ये सुद्धा उन्हाचा चटका चांगलाच लागत होता. म्हणून ना सवासनी जेवायच्या म्हणून एखादी सावलीखाली आम्ही जागा हुडकलेली होती. तर तिथं ना सवासनींना असं जेवण छान असं वाढलेलं होतं, पूर्ण असा पुरणपोळीचा रात्रभर जागून सवासनींनी केलेला हा जेवणाचा पदार्थ होता. सगळा पुरणपोळी वगैरे तुम्हाला दिसतंच आहे ताटात काय काय आहे ते. तर सवासनी अशा मस्त जेवत होत्यात आणि त्यांच्यासोबतच मला जेवाय वाढलेलं होतं की तू पण आमच्यासोबतच जेवून घे म्हणून. नंतर ना सवासणी वगैरे जेवून झाल्यानंतर ना मम्मीने मला वटी भरायला सांगितली. सगळ्या सवासणींची वटी भरली आणि नंतर मग माझी वटी काकींनी भरली. नंतर असं सगळं आमचं छान असं देवदर्शन झालं. देवदर्शन झाल्यानंतर, म्हणजे देवदर्शन झालं म्हणण्यापेक्षा तिनं आमच्याकडून हे घडवून घेतलं थोडक्यात, इतकं छान पद्धतीनं. आणि ते करताना सुद्धा इतका आनंद होत होता ना मला, म्हणजे मन असं भरून आलेलं होतं. खूप छान असं माझं देवदर्शन झालेलं होतं. माझा कृष्णा म्हणजे तिच्या पायावरती घालून आलो ना त्यावेळेस मला खूप आनंद झालेला होता. नंतर घरी आल्यानंतर ना सजायला सकाळी अशी काही जास्त दोघींचं बोलणं झालंच नाही की बाबांनो बरी आहेस, कशी आहेस, काय वगैरे. तर नुसतं वरचेवर विचारपूस करून ताबडतोब मी गेलेली होती साऊबाईला, कारण की नाही लवकर जायचं होतं. नंतर तिला बरं झालेलं बघून ना मनाला समाधान वाटलं, कारण तर आप्पांनी कृष्णाला घेतलेलं होतं आणि आम्ही निघालेलो देवराष्ट्रेला. तर चला, मस्त असा देवदेव वगैरे झालेला होता आमचा आणि मस्त साऊबाईचं दर्शन वगैरे झालं. खूप दिवसातून साऊबाईला मी गेलेली होती आणि ज्यावेळेस आम्ही नवस बोललेलं होतं त्यावेळेस गेलेली होती. तर त्याच्यावरती मी आत्ताच गेलेली आहे कृष्णाला घेऊन. कृष्णाला मस्त असा पायावरती घातला आणि छान असं दर्शन घेतलं देवीचं. आणि नंतर कुंडला गेल्यावरती मला सजायलासुद्धा बघायचं होतं, कारण की ती मध्यंतरी आजारी होती, तुमच्यासोबत मी शेअर केलेलं होतं. आणि नंतर तिला बघितल्यानंतर सुद्धा मनाला समाधान वाटलं. छान अशी बोलत वगैरे फिरत्या वगैरे इकडे तिकडं, तर मग तिला बघून सुद्धा मनाला समाधान वाटलं. आता एक गोष्ट म्हणायला लागली की सजाई बोलली की तू सकाळी लवकर येणार म्हणून पप्पा थांबलेलं होतं तुझ्यासाठी. आता कारण की नाही इथून जायला तर मला उशीर झालेला होता आणि मग जायला उशीर झाला, त्यामुळे पप्पांची ड्युटी असते. पप्पा 9 वाजता जातात, 8:30 पावणे 9च्या दरम्यान जातात ते. आणि मग पप्पा म्हटले की आता पोरगी येणार, मी कृष्णाला भेटणार आणि मगच मी ड्युटीला जाणार. मग त्यावेळेस मला थोडासा इथून जायला वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर की नाही मग थोडंसं ते आई म्हणल्यावरती ना तसं ते म्हणायला लागलं सजाई म्हणल्यावरती. मग ठीक आहे म्हटलं, त्यांनाच यायला सांग म्हटलं इकडं, आता निवांत बसतील, बोलतील, जेवून खाऊन जातील म्हटलं. तर ठीक आहे, असा आजचा दिवस माझा गेलेला होता. नवसाला पावलेली साऊबाई, तर तिचं दर्शन झालं आणि आम्ही आज नवस फेडून आलो आणि तिचं छान असं दर्शन घेतलं आणि नंतर सजायला पण बघितलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत बाय.